आज तो पंढरपूरमध्ये नाही, ह्या वारकऱ्यामध्ये. आणि लोणंदमध्ये खूप पाऊस झाला आणि आम्हाला तिथे रात्री झोपायला जागा नव्हती. आपण बघतो आम्ही जंगलात थांबतो, कुठेही झोपतात आमची लोक. या रस्त्याने आम्हाला मुंगी सुद्धा चावत नाही. दिवे घाट चढून आता आपण जिथे संत ज्ञानेश्वर माऊलींचा विसावा आहे, पालखीचा जिथे विसावा होतो त्या स्थानावर आपण आलेलो आहे आणि ही दिंडी आम्हाला इथे भेटली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आपली दिंडी कुठली? आळंदी. आळंदीची. आणि आपण इथे विसावा घेतोय आज. हो हो. आपण कधी निघालात? आम्ही प्रस्थान झालं त्याच दिवशी निघालो, पण आळंदीमध्ये पाणी असल्यामुळे आम्ही इंद्रायणीच्या अलीकडच्या बाजूनीच आमचं प्रस्थान केलं. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं होतं आत येऊ नका, संस्थांनी पण सांगितलं आत येऊ नका, म्हणून आम्ही बाहेरूनच प्रस्थान करून यापर्यंत मी चालत आलो. आणि आम्ही माऊलीच्या पाठीमागे असतो एक मुक्काम. हो का? आज तुमचा दिंडी क्रमांक? दिंडी नाही, आमचं रजिस्ट्रेशन आम्ही पाठीमागे असतो माऊलींच्या. हो का? हा. त्यांच्या पाठीमागे एक दिवस मागे असतो. हो का? आमच्या दिंडी श्रीराम दिंडी 16, आम्ही माऊलीच्या पाठीमागे चालतो. आणि किती वर्षापासून आपली दिंडी येते? 16 वर्ष झाली. 16 वर्षापूर्वीची एखादी आठवण सांगू शकता तुम्ही, न विसरणारी अशी, अविस्मरणीय? अच्छा, सांगा. म्हणजे तुम्हाला असं काय आठवतंय का दिंडीत काय असं अगडीत घडलं काय एखादा? नाही, एक वर्षी आपण लोणंदच्या तिथे होतो बघा, आणि लोणंदमध्ये एवढा पाऊस झाला, खूप पाऊस झाला आणि आम्हाला तिथे जागा नाही मिळाली. एक बिल्डिंग होती एक माणसाची, पण त्याचं कुटुंब पण तिथे राहत होतं. मग आम्हाला ऐन वेळेस टेम्पो करावा लागला आणि आमचे हे जे गायकवाड महाराज आहेत यांच्या वस्तीवर आम्ही त्या ठिकाणी गेलो. रात्री झोपायला जागा नव्हती, त्यांनी त्यांच्या गोठ्यातल्या म्हशी सोडल्या, सगळ्या पडवी रिकामी केली आणि आम्ही त्या दिवशी रात्री तिथे मुक्काम केला. म्हणजे प्रसंग मला आठवतोय. म्हणजे कसं आहे, आपण माऊली म्हणतो आणि माऊली प्रत्येक प्रसंगातनं रस्ता काढतेच. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि असे काही प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात, प्रत्येक वारकऱ्याच्या आयुष्यात घडलेले असतात आणि त्याच्यामुळे ही जी श्रद्धा आहे ती अधिक दृढ होत असते आणि वारकऱ्यांची जी संख्या आहे त्यात दिवसागणिक अधिक भर पडते आणि वाढ होते. मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी होती, कदाचित या वर्षी त्यापेक्षा जास्त असेल. आणि म्हणूनच अशा ह्या वारीचं आपलं ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे विठुराया जो आहे ते 7 समुद्रापार पोहोचलेले आहे. या वर्षी जी आपण लंडन पासून पंढरपूरपर्यंतची ग्लोबल वारी आहे ती येत आहे. म्हणजे सुरुवात जरी थोडीशी म्हणजे सगळ्या भक्तांची परीक्षा घेतली असली माऊलीने, तरी पुढचा सगळा प्रवास सोयीस्कर होणार आहे आणि सुखाचा होणार आहे असं वाटतंय. महत्वाची गोष्ट आहे माऊली, का रस्त्याने जात असताना कसल्याही प्रकारची कोणाला इजा होत नाही, ठेच लागत नाही. आपण घरी हायवेने जरी फिरत असलो तर 50 वेळा आपल्याला ठेच लागतो, पडतो माणूस. या लाखो लोकांमध्ये एवढ्या ट्रॅफिकमध्ये कोणाला ठेच पण लागत नाही, कोण आजारी पण पडत नाही. जर आजारी पडला तरी त्याला काही होत नाही. एक दिवस ताप येईल, दुसऱ्या दिवशी तो चालायला लागेल. हे भगवंताची पांडुरंगाची ती लीला आहे. तो प्रत्येक वारकरी आज तो पंढरपूरमध्ये नाही, ह्या वारकऱ्यामध्ये यांचं सगळ्यांचं रक्षण करत तो चाललाय आमच्या बरोबर. आणि म्हणूनच म्हणजे आपण ज्या रस्त्याने जातो तिथले जे पब्लिक आहे, तिथले जे लोक आहेत ते खरं तर आपल्यामध्ये कुठेतरी पांडुरंगाला बघत असतात आणि आपली सेवा घडली म्हणजे कुठेतरी ही सेवा पांडुरंगाच्या चरणी पोहोचेल असं मानत असतात. खूप सुंदर सांगितलं आपण. महाराज, आपलं नाव? मोहन महाराज मगर, वाघोली, पुणे. खूप खूप धन्यवाद आणि आभार. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.